नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जेवणासोबत कच्चा कांदा खाता येतं हा व्हिडिओ संपूर्ण पहा. व्हिडिओला लाईक करा आणि इतरांपर्यंत देखील अवश्य शेअर करा. तर चला मी तुम्हाला माहिती शेअर करतो. जेवणाबरोबर कच्चा कांदा आवडीने बहुतेक ठिकाणी खाल्ला जातो. म्हणजे एक प्रकारे चटणीसारखे तोंडी लावून खाण्याचे जास्तीत जास्त प्रमाण वाढले आहे. कच्चा कांदा खाण्याचे कोणते परिणाम आहेत हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पहिलं म्हणजे गुडघेदुखी, मुक्का मार, सांधेदुखी यामुळे शरीरावर सूज येते. सुजलेल्या ठिकाणी कांद्याचा रस लावल्याने सूज कमी होते. कांदा शरीरात प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतो. यामध्ये फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी असे अनेक गुण असतात, जे शरीराला निरोगी बनवण्यासाठी तसेच इम्युनिटी वाढवण्यासाठी मदत करतात. शरीरातील रक्तस्राव थांबवण्यासाठी कांदा महत्त्वाचा आहे. नाकातून रक्तस्राव होणे यावेळी कांदा फोडून त्याचा वास घेतल्यास रक्तस्राव नियंत्रणात करतात येतो. कांदा नियमित खाल्ल्याने हृदयाचे आजार होत नाहीत. लाल कांदा खाल्ल्याने प्रोस्टेट आणि पोटाचा कॅन्सर होण्याची शक्यता कमी असते. त्याचप्रमाणे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकून हृदयाचे आरोग्य वाढवण्यात लाल कांदा फायदेशीर ठरतो. याला नियमितपणे खाल्ल्याने हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. कांद्यामध्ये अँटी कॅन्सर गुण देखील असतात. ते शरीरामध्ये कर्करोगाच्या पेशी वाढण्यापासून रोखत नाही तर त्यांचा नाश देखील करतात. जे लोक कांदा खातात त्यांना कॅन्सर सारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होतो. उपाशीपोटी कांद्याचा रस पिल्याने साखर कमी होते. कच्चा कांद्यामध्ये फायबर जास्त प्रमाणामध्ये असते, जे पोटात चिकटलेले अन्न बाहेर काढते. कच्चा कांदा खाल्ल्यामुळे पोटाची सफाई होते. कांद्यामुळे क जीवनसत्वाची वाढ होते. ज्यावेळी व्यक्ती चक्कर येऊन बेशुद्ध पडतो कारण रक्त पुरवठा सुरळीत नसतो, त्यावेळी कांदा फोडून त्याचा वास दिल्यास ती व्यक्ती शुद्धीवर येते आणि रक्त पुरवठा देखील नियंत्रित होतो. 9 म्हणजे पचनाच्या समस्यांवर कांद्याचे सेवन फायदेशीर ठरू शकते. पचनक्रिया मजबूत करण्यासाठी आणि पोट निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही कांदा सलाडच्या स्वरूपात खाऊ शकता. कांद्यामध्ये फॉस्फरिक ऍसिड असते, त्यामुळे रक्तातील टॉक्सिन्स बाहेर निघून जाण्यास मदत होते. कांद्याची पेस्ट तयार करून त्याचा लेप आपल्या पायाच्या तळव्यांना लावून झोपावे. यामुळे फॉस्फरिक ऍसिड आपल्या धमनीमध्ये प्रवेश करून अशुद्धता दूर करेल. नंबर 11. कांद्यामध्ये अँटी एलर्जी, अँटीऑक्सिडंट सारखे गुण असतात, जे शरीराचे अनेक प्रकारच्या इन्फेक्शन पासून संरक्षण करण्यासाठी मदत करतात. ताप आल्यास कांद्याचा रस तळ हाताला, पायाला, पोटाला आणि पाठीला लावला तर ताप लगेच उतरतो. कांद्याच्या रसामध्ये 1 चमचा मध मिक्स करून दिवसातून 2 ते 3 वेळा चाटल्याने सर्दी दूर होते. कांदा लाल असो वा पांढरा, तो आरोग्यासाठी फायदेशीर असतो. फक्त लाल कांद्यामध्ये शरीरासाठी आवश्यक असणारी पोषक तत्व मुबलक प्रमाणात असतात. कांद्याला लोह, फोलेट आणि पोटॅशियमचा उत्कृष्ट स्रोत मानला जातो. यामुळेच कांदा खाल्ल्याने शरीरातील लोहाची कमतरता देखील दूर केली जाऊ शकते. जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. नमस्कार.